प्रेम आहे ते समजा. विठ्ठल संसाराकडे तिळमात्र लक्ष नाही आणि लक्ष नसणारे जगद्गुरु तुकोबाराय. अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायचा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या संसारिक जीवाची जबाबदारी ही माझ्यावरती आली. केव्हा आली? ज्यावेळेस माझा बाप हे जग सोडून गेला ना त्यावेळेस या किचकट संसाराची जबाबदारी माझ्यावर आली. देवा आता तू माझा सांभाळ कर. जबाबदारी ही माझ्यावर पडली. देवा आता तुझं आणि माझं राज्य आहे कसं चालवायचं हे तू सांभाळून घे. जगद्गुरु तुकोबाराय त्या पांडुरंग परमात्म्याला विनंती करतात. विठ्ठल देवावर घातलेला भार बघा काय म्हणतोय मी. एखाद्या मनुष्याला आपण काम सांगितलं शारीरिक काम एखादा मनुष्य करणार नाही पण देवावर घातलेला भार 100% देव पेलावतो. एक गरीब कुटुंबामध्ये मुलगा जन्माला आला. परिस्थिती जेमतेम. मग त्याची आई काय करायची मायबाप तो म्हणायचा आई दूध. त्याची आई त्याला पिठाचं पाणी कालवायची आणि पियायला द्यायची. परिस्थिती आईने सांगितलं बाळ हेच दूध आहे. तुम्ही लहानपणापासून मुलाला सांगा देवाशिवाय पर्याय नाही. तो मोठा झाल्यावर सुद्धा अंबादाजी म्हणत अवलिया बाबाशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो. जसं आपण शिकवलं तसंच 100% ते शिकणार. 100%. तिने सांगितलं आई हे दूध आहे हे दूध आहे. पिठाच्या पाण्याला तो दूध म्हणून पित राहिला. बघा आई सुद्धा खंबीर होती. 7-8 वर्ष त्या पिठाच्या पाण्याला तो दूध म्हणून पीत राहू लागला. दिवसामागून दिवस गेले. हा काळ असा आहे मायबाप संस्कार माणसावर वेगवेगळे पडतात. जीव जन्माला येताना संस्कार वेगवेगळे पडतात. घराण्याचे संस्कार वेगळे आहेत. बघा मी आता ते खोड करून नाही सांगत. घराण्याचे संस्कार वेगळे आहेत. त्या जीवाचे संस्कार वेगळे आहेत. आईचे संस्कार वेगळे आहेत. मुलाचे संस्कार वेगळे आहेत आणि या अवांतर समाजाचे संस्कार वेगळे आहेत. असे मिळून 100% संस्कार माणूस तयार होतो.
कोणते संस्कार अंमलात आणायचे हे त्या जीवाच्या हाती आहे. 8 वर्षाचा झालेला मुलगा एका श्रीमंताच्या घरी जाण्याचा योग आला आणि तिथे त्याला केसरयुक्त दूध प्यायला मिळालं. आणि मिळाल्याच्या नंतर त्याचा पहिला प्रश्न निर्माण झाला की हे काय आहे. विचारात पडला, अंबादाजी हे काय आहे. श्रीमंताची मुलं हसायला लागली, अरे दूध आहे, आम्ही रोजच पितो. त्याचा तिच्या आईवर ठाम विश्वास. तो म्हणला दूध तर मग मी रोजच पितो, पण हे काही वेगळंच दूध आहे. घरी आला, आईला म्हणला आई मला दूध प्यायचंय. आईला माहित नाही बाहेर काय प्रकार झाला. आई या जगातलं वेगळं रूप आहे माझ्या बाप, तिला काही घेणं नाही जगाची. तिनं आपलं पिठाचं पाणी कालवलं आणि पियायला दिलं. तो आईला म्हणला आई 8 वर्ष झाले या पिठाच्या पाण्याला मला दूध म्हणून तू पाजत राहिलीस. मी तुला हात जोडून विनंती करतो, आज मी खरं दूध पिऊन आलेलो आहे. या पिठाच्या पाण्याला मी दूध म्हणून पिणार नाही. आई सुद्धा खंबीर होती. तिने सांगितलं बाळ नशीब घेऊन माझ्या पोटी जन्माला आलास. तुझ्या करता मी कोणाच्या दारात उधार मागणार नाही. भाग्यवान आहेस. जा त्या भगवंताकडे जा आणि वाटीभर दुधाला प्रार्थना करतो भगवंत दे. 8 वर्षाचा मुलगा देव दूध देणार आहे. तुम्ही एखाद्या मुलाला सांगा जा औलियाबाद व संकट दूर करतील. 100% जर श्रद्धा बसली ना आजही समाजातून संकट दूर होईल. माय बाप विठ्ठल देवावर तुम्ही 100% संकट निवारण होईल. तो कमाने बार शोधात निघाला. आरण्यात फिरू लागला. लहान मुलाची देव जास्त परीक्षा घेत नाही. तो उपमन्यूचा काळ सांगतो. आताची लहान मुलं सुद्धा एक्सपर्ट आहेत. एवढी एक्सपर्ट आहेत काही मला स्वतःला काही गोष्टी कळत नाहीत का माझ्या मुलाला कळत. इतके मुलं एक्सपर्ट आहेत. तुम्ही एखाद्या माणसाच्या हाती मोबाईल द्या त्याला कळणार नाही, पण यंग मुलाच्या हाती मोबाईल द्या तो काय करेल आपल्याला कळणार नाही. इतकी फास्ट जग आहे. देव कुठे आहे याच्या शोधामध्ये आरण्यात फिरू लागला. प्रसन्न झाला मायबाप देव प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं बा एवढा लहान वयामध्ये तू माझी भक्ती केली कारण काय. तो म्हणला देवा मला काही घेणं नाही, फक्त वाटीवर दूध पाहिजे. माऊली म्हणतात माघा दूध वंडियासाठी उभय क्षराची करुणी वाटी उपमन्यू पुढे ठेवली दुर्जटी. संपूर्ण दुधाचा सागर उपमन्यूला वाटी म्हणून देऊन टाकला. क्षीराचा सागर उपमन्यू देवावर भार घालत नाही तोपर्यंत
देव आपल्या जवळ येत नाही. विठ्ठल एकदा का देव जवळ आला आणि त्या देवाचं आणि आपलं बॉन्डिंग झालं, किंबहुना तो देव आपल्याशी कनेक्टेड झाला ना, या जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. कारण त्याची आणि तुमची सत्ता येते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मी आता कोणालाच घाबरणार नाही, कारण या जगावरती या परमार्थिक स्वरूपाने तुझी आणि माझी सत्ता आणि अभंग आहे. संसारिक जीव हा इतका काही अट्टहासाने संसार करतो आणि तो अट्टहासाने संसार करत असताना त्या भगवंताला आपला विसर पडू नये, किंबहुना आपला विसर देवाला पडू नये, देवाचा विसर आपल्याला पडू नये. ज्या दिवशी देवाचा विसर आपल्याला पडतो ना अंबादासजी, आपण बोलत नाही, आपल्या घरासमोर माणसं जमा होतात. देव आपल्याशी कनेक्टेड आहे. लक्षात घ्या, देवाला आपली काळजी आहे, आपल्याला देवाची काळजी हे काय ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ज्या दिवशी देवाला आपली काळजी नसणार ना, त्या दिवशी आपण शांत होऊ आणि आपल्या घरासमोर गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही. मायबाप का देव आहे तो कोणाला कितपत ठेवायचं, आपण या सृष्टीचे मालक नाहीत मायबाप, आपण कामावरचे गडी आहोत. त्याने ठरवायचंय की सुट्टी केव्हा करायची. त्यामुळे त्या देवाशी एवढं कनेक्टेड राहा. तो देव त्याच्याशी कनेक्टेड झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देत नाही. मायबाप आम्ही सांगतो म्हणजे याचा काहीतरी पुरावा आहे, याचं काहीतरी आम्हाला म्हणणं आहे, आमचं काहीतरी आम्हाला काहीतरी त्याची अनुभूती आहे. देवाशी कनेक्टेड राहिल्याच्या नंतर जीवनामध्ये काही कमी पडत नाही. तो देव आपल्याला कडेला नेऊन घालण्याची जबाबदारी देवाची आहे. आणि एकदा जर त्याने जबाबदारी पार घेतली पाडायची तर तो 100% कडेला नेतो. आणि कडेला नेत असताना त्याच्यावर भार घालायचा, चिंता त्याच्यावर सोडायची, माया उत्पन्न न होऊ दिलं त्याचं काम. लक्षात घ्या, जी गोष्ट दिसते ती मायेला कारण देते. लक्षात आलं का मायबाप?
जी गोष्ट आपल्याला दिसते ती मायला कारण देते. आणि या जगातल्या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठीच तयार नसतात. लक्षात आलं काय म्हणतोय? ह्या सगळ्या सृष्टीतल्या गोष्टी आपल्यासाठी तयार झालेल्या नसतात, त्या ठराविक व्यक्तीसाठी तयार झालेल्या असतात. एखादा उठेल आणि मी म्हणाल 2.5 कोटीच्या गाडीत फिरतो, शक्य नाही. शक्य नाही. जगात ती गाडी तयार आहे पण ठराविक व्यक्तीसाठी तयार आहे. मग तुम्ही म्हणसाल त्यालाही जन्माला घालणारा देव आहे ना, आम्हाला जर जन्माला घालणारा देव आहे, मग हा फरक कसा? हा फरक कर्मावर ठरतो. तुमचा जन्म 2 एकराच्या वाल्यापाशी घालायचा का 100 एकरा वाल्यापाशी घालायचा हे कर्म ठरवत आहे. तुम्ही स्वतःला आनंदी म्हणसाल की मला मुलगा झाला, मला मुलगी झाली, हे तुमचा आनंद वेगळा आहे. जन्माला घालणारा तो आहे, तो ठरवतोय हा जीव कुठे घालायचा आहे. अहो झोपडीतल्याला मुलगा व्हायला, बंगल्यावाल्याला मुलगा व्हायला, मुला तर दोघंही झालं, पण एकाला झोपडीत झोपायची वेळ आहे आणि एक एसी मध्ये झोपतोय. जीवाचं काय पाप आहे? जीवाचं पाप नाही, कर्माचा दोष आहे. विठ्ठल झोपडीत जो पाण्यात जन्माला आलाय त्यालाही जन्माला घालणारा पांडुरंग परमात्मा आहे आणि एसीत जन्माला घातलंय त्यालाही पांडुरंग परमात्मा जन्माला घालणार आहे. तोय आहे आईच्या उदरातून जन्माला आलाय, हाय आईच्या उदरातून जन्माला आलाय, पण श्रीमंतीमध्ये एवढी काही विभक्ती निर्माण केली, आयुष्य गेलं तरी त्याची बरोबरी होणार नाही. कारण कर्म आहे. कर्माला इतकं काही दिलं पाहिजे मायबाप, आपल्या हाताखालून मुंगी सुद्धा मरू नये पायाखाली, इतकं जीवाला घ्या. त्या मुंगीचं सुद्धा पाप फेडावं लागेल. तुम्ही म्हणसाल महाराज पाप, काही पाप असे आहेत, पापाचे अनेक प्रकार आहेत, काही वाचिक, मानसिक, काही पाप हे सामूहिक आहे. लोक म्हणतात महाराज ज्याचं आलं त्याला जावं लागतं. तसं नाही सरपंच साहेब, काही पाप सामूहिक येतात. लक्षात आलं का? पूर्वी गायीचे कळप असायचे, तसे पापाचे काही कळप येतात. मग तुम्ही म्हणसाल महाराज एखादी बस आहे, दरीत जाते, 50 लोक एकदाच मरतात, त्यांचं मरण हे सामूहिक पाप आहे. काही आता पाठीमागे एक विमान दुर्घटनेत जवळपास 150-200 लोक मेले, एकटाच एक मनुष्य वाचला. कुठला तरी वाचला ना, कितीतरी हजारो फुटावरून पडलेला तो एकटा वाचला. समजायचं पुण्य चांगलं आहे. त्याच्या गळ्यात माळ असो नाही तो नसो, नाही तो दररोज घेत असो. विठ्ठल काही गोष्ट बोलता येत नाही पण सांगितल्याशिवाय राहू वाटत नाही. विठ्ठल देवाच्या पाया पडत असताना तुमचं जर मन दुसरीकडे असेल तर देवाच्या चरणावर डोकं टेकवून सुद्धा फायदा नाही. तुम्ही घरी आहात आणि तुमच्या दारासमोर एखादा याचक आहे, तुमच्या गळ्यामध्ये माळच नाही आहे, पण तुम्हाला त्याला काहीतरी देण्याची इच्छा झाली, समजावं तुमचं अंतःकरण पुण्यवान आहे. तुम्हाला जर दुसऱ्याचं दुःख पावत नाही, तुम्हाला जर त्याची अंतःकरणामध्ये जाणीव होत असेल तर समजावं तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचा अंश आहे, गळ्यामध्ये माळ असो किंवा नसो. मी या मताचा आहे. 4-4 माळी आहेत गळ्यामध्ये, लोकांना 10 रुपये देण्याची आवश्यकता नाही आहे. मला नाही वाटत तुमच्या अंतःकरणामध्ये देव आहे की नाही. सोपं नाही मायबाप. कर्म करत असताना विचार करा. आम्ही कीर्तन करतो आणि एखादा गोष्टी जर आमच्याकडे एखादा दुःखी माणूस आला असेल, महाराज आम्हाला फार भूक लागली आहे, आम्हाला एक तर जेवू घाला नाही तर 100 रुपये द्या, आणि त्यावेळेस जर आमचं अंतःकरण त्याला देत नसेल, विठ्ठल कापसेने हजारो कीर्तन करू, त्याला किंमत शून्य आहे. विठ्ठल कीर्तनकार असो, जाधव फोटोवाले नाही तर कीर्तनकाराचा बाप असो, कर्म चांगलंच करावं. विठ्ठल कर्म कोणालाही सुट्टी देत नाही. आणि मग तुम्ही म्हणसाल आम्ही चांगलं केलेलं केव्हा कमी पडेल, आजपासून त्याची सुरुवात आहे. लक्षात आलं का? उत्तमरावजी इंगळे यांची पत्नी, तिनं केलेलं कर्म, तिनं केलेलं अंतःकरण जे कोणाला दिलं असेल, वाटसरूला म्हणा, कोणी चपाती भात भाजी, कोणाला 10 रुपये, कोणाला 20 रुपये, जे काही अनुषंगानं तिचं जीवन जगत असताना शाहूबाईनं जे केलं, मग तुम्ही म्हणसाल कधी कामी पडेल? आजच्या कीर्तनातलं जे विठ्ठल झालं तिथून सुरुवात झाली प्रवासाची. सोडविलय बापा सोडिया
असं प्रेम ठेवलं पाहिजे मायबापावरती. कधी कधी विचार करून बोलावं लागतं. सोपं नाही मायबाप. कर्म फार वेगवेगळे आहेत. माझं आणि भागवतरावजीचं वयामध्ये फार अंतर आहे. नातलग जरी आम्ही असलो पण वयामध्ये फार अंतर आहे सरपंच साहेब. पण आम्ही वयाचा विचार नाही केला. आळंदीला येत असताना आम्ही 8-8 दिवस गप्पा मारायचो. काही मित्रत्वाला असतील, काही व्यवहारिकतेला असतील. त्यांच्याकडून जे काही शिकायला मिळालं त्याची काही शिदोरी असेल. आज अशी काही गोष्टी आहेत की वर्षातून आम्ही 4-5 वेळेस यांच्या एकमेकाच्या घरी जेवण करायचं. आणि जेवत असताना आजीचं ना माझं काही जास्त बोल भाषण नाही आहे. पण समजा घराची करा अंगण सांगते म्हणल्यासारखं मी ज्या वेळेस घरी गेलो त्या वेळेस भागवतराव तू जेवली का, जेवण केलं का. एक सांगू मायबाप, कोणाला त्या दुःखाची जाणीव होत असेल की नसेल, पण माझं वय किती जरी झालं, माझ्या मुलाचं वय किती झालं, पण आज या मायला स्वतःचा मुलगा जाऊन आज जवळपास काल 9 महिने झाले भागवतरावजीला. 9 महिने झाले ही माता दुःखी असेल प्रत्येक दिवशी. का की माझा मुलगा गेला. या मातेला असं वाटत असेल मी जर गेले असेल ठीक होतं, पण माझ्या अगोदर माझा मुलगा नव्हता जाऊ लागेल. या सृष्टीचा असा नियम आहे मायबाप. अगोदर म्हाताऱ्या माणसाने मरावं, डोळ्या देखत स्वतःचा मुलगा मरू नये. वय किती जरी असलं तरी मुलगा मेल्याचं दुःख एवढ्या ऐश्वर्यात मानली माय. पण शेवटचे 9 महिने जीवनातले एवढे कठीण गेले की ज्याच्यासाठी एवढा संसार उभा केला तो माझा हत्तीसारखा पहाडासारखा मुलगा मेला. 9 महिने तिनं प्रत्येक घासाला भागवतरावची आठवण काढली असेल. प्रत्येक घासाला मायचं अंतकरण हे वेगळं. तिनं कोणाला बोलून दाखव किंवा न दाखव, पण तिचं अंतकरण तिला माहिती का माझा मुलगा, माझा मुलगा. मायबाप एवढे करतात ना मुलासाठी, एवढा जगातला देव सुद्धा करणार नाही. म्हणून देवाचं दर्शन 2 नंबरला घ्या, पण मायबापाला पहिले हात जोडा. विठ्ठल देव कर्मावर फळ देतो. पुढचं सांगतो पहा. मग मला देवापेक्षा मायबाप श्रेष्ठ करून दाखवायचे. आम्ही जाती म्हणून कापसेत अन्नावर, आमचं अन्नाव किती खराब असतं तरी आम्हाला आमची बाजू रेटावी लागेल. देवापेक्षा मायबाप किती श्रेष्ठ एवढं सांगतो आणि थांबतो. देव कर्म पाहून महाराज आहेत संदीप महाराज छान पप्पात वाजवतात, भीमाशंकर महाराज गातात. हे कर्म पाहून देव फळ देतो. महावाक्य आहे का, हे कर्म पाहून देव फळ देतो. पण न काही पाहता तुम्हाला सर्व काही देणारे फक्त मायबाप आहे. तुमचे गुण दोष माझा मुलगा काय करतो, हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी तुमच्या बापाने तुमच्या हवाली केली न काही पाहता. तुम्ही त्याला जगवणार आहे नाही जगवणार, सांभाळणार आहे नाही सांभाळणार आहे, दवाखाना करणार आहे नाही करणार आहे, याचा कोणताच विचार न करता जर तुमच्या ताब्यात सगळं काही देत असेल, देवाही पेक्षा मायबाप मोठे आहेत. म्हणून मायबापाची सेवा करा. विठ्ठल 13 दिवस झाले अवलिया बाबाकडे विनंती करेन आणि माझं स्वतःच माझं या घराण्यावर फार प्रेम आहे. देवा महिन्यातले आता 13-14 कीर्तन करतो. माझ्या या 13-14 कीर्तनाचं पुण्य आणि मी आळंदीत राहतो, कोणाला जीव घालत असेल, मला जन्माला घालणारे माझे वडील समोर बसले आहे, पण माझं त्याच्यावर वडिलासारखं प्रेम होतं. भागवतरावजी असतील यांच्या वाट्यात माझही पुण्याचा वाटा त्यांच्या पुढच्या प्रवासाला लागावा ही मी एक मनोमन इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठोबा
भागवतरावजी म्हणले, अहो त्यांना एक अशी घटना झाली, कोरोना आला, आम्ही आळंदीहून घरी आलो, कोणी कोणाशी बोलायला तयार नव्हतं. आणि मला श्रीरामजीनं फोन केला, वडिलांना असं असं झालं म्हणे, ते मागच्या एका खोलीमध्ये बसून होते. कोरोना झालेला व्यक्ती म्हणे, विठ्ठल महाराज थोडस दूर बसा. म्हणलं काही होत नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. अहो म्हणे, महाराज इतकं माझ्याजवळ कुणीच बसलं तुमच्याकडे. अहो म्हणलं काही होत नाही, माऊलीवर विश्वास ठेवा, 100% चांगलं होत आहे. महाराज त्यावेळेस भागवतरावजीच्या डोळ्यात मला पाणी पाहायला मिळालं. एवढा मोठा माणूस मला म्हणे, महाराज तुम्ही भीनच कसे? म्हटलं माझा या गोष्टीवर विश्वासच नाही भागवतरावजी. तुम्ही चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा, माझा या गोष्टीवर विश्वासच नाही. आणि आम्ही दोघं गप्पा गोष्टी केल्या. मी त्यांना काही आळंदून आणलेला खाऊ दिला. म्हणे, महाराज काय बोलावं, काय प्रेम असेल म्हणे, काय संबंध असतील मला माहिती नाही, पण आपल्या वयामध्ये सुद्धा अंतर फार आहे म्हणे, पण आपलं एकमेकावर प्रेम आहे, उत्तर उत्तर प्रेम राहावं. आणि एक शब्द उच्चारला, त्यावेळेस ते थोडेसे विचलित झाले. त्यांना असं वाटलं की आपण मरतो. त्या टायमाला म्हणलं, अहो काही होत नाही, तुम्ही बिंदास राहा, बिंदास राहा. नाही म्हणे, महाराज श्रीरामकडे लक्ष राहू द्या बरं, तुम्ही आमच्या घरी येत जा. माय बापांनो, श्रीरामजी म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखे आहे. माझी त्यांना मनोमन इच्छा आहे. कारण आता आम्ही इथे पारडीला एक जागा घेतली, भागवतरावजीची इच्छा म्हणून, किंबहुना भागवतरावजी माझ्या सोबत कायम असावे. तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, ज्यावेळेस ट्रस्ट तयार होईल त्यावेळेस श्रीरामजीचं नाव पहिले घेतलं जाईल. मग श्रीरामजी माझ्याशी कनेक्टेड नाहीये. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, श्रीरामजी काय माझे एवढे माझ्या जवळचे नाही किंवा माझ्यावर प्रेम आहे नाही, हा भाग वेगळा आहे. पण भागवतरावजीचं मरणोत्तर प्रेम माझ्यावर टिकावं आणि हे श्रीरामजीच्या स्वरूपाने टिकावं, एवढीच मनोमन इच्छा आहे. 12 लोकांची बॉडी तयार करायची आहे. पहिलं नाव आवलिया संस्थांच्या वतीनं मी श्रीरामजीचं नाव कशासाठी डिक्लेअर करतो, आजही आम्हाला वाटलं पाहिजे की आमचे भागवतरावजी आमच्या सोबत आहेत आणि त्याचाही त्यांनी स्वीकार करावा. येत्या महिन्याभरात त्या कामाला सुरुवात होईल. उत्तर जेवढं मला वारकरी संप्रदायाची सेवा करता येईल आणि जेवढं तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता येईल, मायबाप तुमच्यावर सुखाचे दिवस येत राहू, पण एक दिवस 100% दुःख माझ्यासह तुमच्यावर येणार आहे मामा. त्यामुळे कर्म चांगलं करताना एवढं चांगलं कर्म करा मायबाप की तुम्हाला कोणी म्हणायला नको की मायबाप यांनी यांचं वाईट केलं. इतकं जीवन चांगलं जगा. 100% आज तुम्हाला घरदार सगळ्या गोष्टी तयार आहेत. तुम्ही डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्या अनुकूल आहेत. पण ज्यावेळेस आपण मृत्यू होतो आणि ज्यावेळेस मशानातलं घर तयार करायचं असतं ना मायबाप, तर ते घर तुम्ही केलेल्या दानावर, तुम्ही केलेल्या नामावर आणि तुम्ही केलेल्या सत्कार्यावर ठरतं मायबाप. हे विसरून चालणार नाही. त्या गोष्टी तुम्ही ऍक्टिव्हिटी बाळगा, किंवा ती गोष्ट सतत एखाद्या गरीबाला, एखाद्या वाटसरूला ती गोष्ट सतत देत राहा. पाणी द्या, चहा पाणी द्या, रामराम करा. रामराम सुद्धा आदरार्थी घाला, रागाने भरू नका. रागाने म्हणलेलं राम